मग ज्यावेळेला आम्ही ओशन फिल्म कंपनी म्हणून सिनेमा प्रोड्यूस करावा असा विचार केला त्यावेळेला ऑब्व्हियसली गोष्ट मी लिहीन असं चाललेलं आणि मग जी गोष्ट सुचली ती परत दशावतार कोकण त्या पार्श्वभूमीवरची सुचली आणि मग गोष्ट लिहिल्यानंतर सगळ्यात पहिले असं ठरलं की वाचल्यानंतर लक्षात आलं होतं सगळ्यांनाच की कठीण रोल आहे आणि एकच नाव डोळ्यासमोर होतं की दिलीप प्रभावळकरांना विचारायचं आणि आमची काही ओळख नव्हती. मी असंच त्यांचा नंबर मिळवला आणि त्यांना विचारलं की भेटायला येऊ का. आणि दिलीप काका शक्यतो एवढे पर्टिक्युलर ॲक्टर आहेत की ते अख्खी स्क्रिप्ट हातात असल्याशिवाय आणि अगदी त्यातले संवाद बारकावे सगळे माहीत असल्याशिवाय चटकन होकार देत नाहीत. आणि माझ्याकडे फक्त गोष्ट होती तर मी गोष्ट ऐकवायला गेलो त्यांना थोडीशी गोष्ट ऐकवली आणि आमची अर्ध्या तासाची मीटिंग 3.5-4 तास चालली. तेव्हा मला थोडे होप्स जागृत झालेले आणि मी डोक्यात हे फिक्स केलं होतं जर दशावतारला दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला तर ही गोष्ट गुंडाळून ठेवायची कारण की ही गोष्ट इतर कोणीही सादर करू शकत नाही. अरे पण मी असं वाचलं की तुझ्या डोक्यात 2 नावं होती, एक दिलीप प्रभावळकर आणि दुसरं रजनीकांत. खरं आहे ते? अशी बातमी आहे पण त्यात नाही माझ्यासाठी मराठीतले हे रजनीकांतपेक्षा कमी आहेत का?